खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। शेगाव आणि खामगाव तालुक्यात तब्बल 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यासाठी शनिवारी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला। या विभागाचे माजी आमदार आदरणीय सानंद साहेब, खरं म्हणजे आज पक्षाचा आढावा घेण्यासाठी खामगाव तालुक्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो होतो। सविस्तरपणे त्या ठिकाणी पक्षाचा आढावा घेण्यात आलं। पक्ष संघटना मजबूत करण्याच्या संदर्भात काय परिस्थिती आहे या संदर्भात त्या ठिकाणी सर्व फादर बॉडी असेल, फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल, विविध सेल असेल, विभाग असतील, या सर्वांचा सविस्तर आढावा त्या ठिकाणी घेण्यात आलं। त्यानंतर अनेक शेतकरी सानंदा साहेबांना त्या ठिकाणी संपर्कात होते आणि कार्यक्रमाच्या स्थळी देखील ते भेटले आणि त्यांनी सोयाबीनचा जो विषय आहे त्याची उगवण शक्ती किंवा ती क्षमता जी होती, अनेक ठिकाणी बियाणे उगून आले नाही, या गंभीर तक्रारी त्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि त्या अनुषंगाने आज सानंद साहेबांना आम्ही सर्व इथल्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी एकत्रित आलो। त्यांच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या तिथल्या उपविभागीय अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी ऐकून घेतल्या। सानंद साहेबांना त्यांना त्या ठिकाणी निर्देश दिले की जे पंचनामे आहेत ते तातडीने त्या ठिकाणी झाले पाहिजेत। मग ते सुट्टीचा दिवस असो, अदरवाईज कुठलाही हे असो, त्याच्यात कुठल्या प्रकारचं हायगाय होणार नाही आणि त्या संदर्भात ताबडतोब पुढील जी काही कारवाई आहे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि ज्या कंपन्या त्याच्यामध्ये बियाणे ज्यांच्याकडून ते घेण्यात आले होते त्याचं ते उगवण झालं नाही, ते उगवलं नाही, त्या कंपन्यांवर तात्काळ त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले। त्यांनी माननीय कृषी मंत्री या राज्याचे आदरणीय दत्तामामा भरणे यांच्याशी संपर्क केला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। शेगाव तालुक्यातील जलम मंडळातील शेतकऱ्यांनी स्थानिक दुकानातून महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केली होती। मात्र पेरणी उलटून 15 दिवस झाले तरी शेतात सोयाबीनचे एकही टोक उगवले नाही। बियाणे जमिनीतच सडल्याचे उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत। शेगाव आणि खामगाव तालुक्यात 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या असून शेतांचे पंचनामे सुरू आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाहीत त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। काहींनी दुबार पेरणीला सुरुवातही केली असून या सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। माझ्याकडे अनेक शेतकरी बांधव आले, ते म्हणाले की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ते पंचनामे होणार नाही। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सांगितलं सुट्टीचाही दिवस असेल ते जो शेतकरी आहे, कारण की आता आपल्याला परिस्थिती माहीत आहे, पाऊस कमी आहे, त्या माध्यमातून शेतकरी जो आहे त्यांनी बियाणे सोयाबीनची पेरणी केली। खामगाव शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 800 तक्रारी शेतकरी बांधवांनी केल्या। अनेक तक्रारी आता येतील, त्या माध्यमातून त्यांचे पंचनामे तात्काळ करावे। सोमवार रविवार असेल, सुट्टीचा दिवस असेल, मी त्यांना विचारलं एका दिवसामध्ये तुम्ही किती पंचनामे करता तुमची एक टीम? म्हणे जास्तीत जास्त 7 ते 8। तर एवढं किती दिवस लागतील? शेतकऱ्यांना परत पेरणी करायची आहे, त्या माध्यमातून जर पंचनामे झाले नाही तर तो पेरणी करू शकणार नाही, म्हणून तो आर्थिक अडचणीमध्ये तो या ठिकाणी येईल। म्हणून आमचे मंत्री, कृषी मंत्री, लोकप्रिय कृषी मंत्री यांच्याशी दत्तामामा भरणे यांच्याशी मी संवाद सांगितला। त्यांनी तेव्हाच SDOचा यांच्याकडे चार्ज आहे, त्यांना सक्त
निर्देश दिले, तात्काळ सर्व पंचनामे करा और शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून द्या. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.